ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहराच्या लगत गणपती मळा परिसरामध्ये रस्त्याच्या कामादरम्यान PNG गॅस पाईपलाईनला झालेल्या गळतीचा फटका हा परिसरामधील नागरिकांना गेल्या 24 तासांहून अधिक काळ बसतोय। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं अनेक घरांमध्ये चूल पेटली नाहीये, तर काही कुटुंबांना नातेवाईक आणि पाहुण्यांच्या घरी जाऊन जेवणाची व्यवस्था करावी लागते असे स्थानिक नागरिकांनी म्हटलंय। परिसरात सुमारे 20 ते 25 घरांवरती या घटनेचा परिणाम झालाय। वीज पुरवठा खंडित झाल्यानं पाणी पुरवठ्याची देखील समस्या निर्माण झाली आहे। परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलंय। घटनेनंतर श्रीगोंदा मांडवगण मार्गावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती, मात्र 24 तासाहून अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत झाली नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान काल संध्याकाळी PNG कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी दुरुस्तीचं काम प्रगतीपथावरती आहे, पुढील 3 ते 4 तासांमध्ये परिस्थिती सुरळीत होईल असं सांगितलं होतं। तसेच गॅस गळतीच्या घटनेबाबत विचारणा केली असता संबंधित रस्त्याचं काम हे करणारा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे त्यांनी बोट दाखवलाय। या उलट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी गॅस पाईपलाईन कंपनी आणि संबंधित ठेकेदार यांच्या समन्वयाच्या अभावामुळे ही घटना घडल्याचं मत व्यक्त केलं। तर संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणामध्ये PWDच्या भूमिकेकडे लक्ष वेधत जबाबदारी त्यांच्यावरती असल्याचं म्हटलंय। त्यामुळे या घटनेस आता नेमकं कोण जबाबदार आहे याबाबत संबंधित यंत्रणांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत असं चित्र दिसतंय। मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईनला गळती झाली होती तो मार्ग शहराकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे। रस्त्याच्या परिसरामध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यात आली असल्यानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, पाईपलाईनची माहिती संबंधित यंत्रणांना उपलब्ध होती का, तसेच काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक समन्वय साधण्यात आला होता का असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी जबाबदारी कोणाची याबाबत अधिकृत चौकशी किंवा अहवालानंतरच स्पष्टता येणार असली तरी येत्या 24 तासांपासून नागरिकांना गॅस, पाणी आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याबाबत तातडीनं ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। नमस्कार, मी कांतीलाल दांडेकर, गणपती मळा येथील रहिवासी असून तुम्ही माझ्या ठिकाणी या पाठीमाग पाहू शकता की काल 4 वाजता 30 तारखेला गॅसची पाईपलाईन फुटली। आज 24 तास उलटून याचं काम झालं नाही आणि बराचसा आता ही गॅस गळती झाली, याला जबाबदार कोण? नेमका गॅस पाईपलाईनवाले की रस्त्याचा ठेकेदार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आता 24 तास उलटून अजूनही इथं काम अपूर्णच आहे। आता मोदी साहेब सांगतात की गॅस जपून वापरा, डिझेल तुम्ही कमी वापरा आणि ही गॅस गळती झाली, ह्याला जबाबदार कोण? ही सगळ्यात आम्हाला पडलेला मोठा प्रश्न। माझं घरी जवळजवळ 100 फुटावर आहे। काल आज जवळजवळ आम्ही 2 दिवस झाले घराच्या बाहेर येतं। आमची गुरं तसेच आहेत, म्हशी आहेत माझ्याकडे 4-5, त्यांची सोय कोणी लावायची? कालच्यापासून लाईट नाही, पाणी नाही। समजा आता आज इथे दुर्घटना झाली, थोडक्यात वाचलं, इथून पुढे रस्त्यावरच पाईपलाईन आहे। श्रीगोंदा शहरामध्ये
आता ही कुणी कशी कोणाच्या वरदहस्तामुळं रस्त्यावरून गेली याची बी थोडी सखोल चौकशी व्हायला पाहिजेत. ठेकेदारावर त्या मी तर म्हणतो रितसर कारवाई व्हायला पाहिजेत आणि ती पुढली पाईपलाईन सोय लावल्याशिवाय रस्त्याचं काम बंद ठेवा अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. इथं जवळजवळ 25-30 घरं बाधित आहेत. 150 लोक आज तुम्हाला सांगतो अक्षरशः घरं सोडून प्राणात जाऊन बसतात. गॅस नाही काय नाही. गॅस तर जाऊ द्या, लाईट नाही, पाणी नाही, जेवणाचे हाल. मी म्हणतो जेवणाचं आम्ही तिथपर्यंत सहकार्य करू. आम्हाला आज आजूबाजूच्या लोकांनी डबे आणून दिलेत त्याच्याबद्दल नाही, पण कामाचा निकृष्ट दर्जा. मी त्यांना ही गॅसच्या पाईपलाईन मी स्थानिक इथला असून माझ्याच हद्दीच्या जवळून पाईपलाईन गेली. त्यांना परवा दिवशी मी सांगितलं इथं गॅस पाईपलाईन आहे, पण ती असं कुणालाच मोजित नाही. तर ठेकेदार सुद्धा रस्त्याचे कामावाले त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. याच्यावर कुठंतरी दखल घ्यावा. PWDचे अधिकारी तर या रस्त्यावर मला दिसलेच नाहीत कधी. त्यांनी सुद्धा येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावा नाही तर येऊन काय चाललंय हा सावळा गोंधळ. याची माझी एवढीच कळकळी तुमच्या माध्यमातून सगळ्या शहराला ह्याला विनंती करतो की बाबा पुढल्या पाईपलाईन सोय लावल्याशिवाय रस्त्याचं काम करू नये. आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत ते या कारणासाठी स्थानिक पत्रकार या ठिकाणी आलते आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता गॅस पाईपलाईन फुटलेली आहे. एक गॅस पाईपलाईन काल दुपारी 4 वाजता फुटलेली आहे. मी त्याला स्थानिक रहिवासी असून माझे नाव गणेश दांडेकर आहे आणि ही जी पाठीमागं आहेत हे पण इथले स्थानिक रहिवासी आहेत. एक गॅस पाईपलाईन फुटून आज 24 तासाच्या पुढे कालावधी झालेला आहे, तरी या कामगारांचं एकदम संथ गतीने काम या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचं बी खूप मोठं दुर्लक्ष आहे. आज या ठिकाणी काल त्यांनी पाईपलाईन फुटल्यानंतर या ठिकाणची लाईट बंद केलेली आहे, जाणारा रस्ता बंद केलेला आहे आणि या परिसरात सर्व शेतकऱ्यांची एक प्रकारे अडवणूकच या ठिकाणी चालू आहे असं आम्हाला वाटतंय. कारण या ठिकाणी आज पाणी प्यायची गैरसोय झालेली आहे, रस्त्याची गैरसोय झालेली आहे आणि उन्हाची एवढी तीव्र झळा असताना आज इथं गुरांच्या पाण्याचे हाल चालू आहेत आणि सगळ्याच प्रकारे इथं अडचणीचा विषय झालेला आहे. गॅस पाईपलाईन झाली हे चांगलं झालेलं आहे. इथल्या स्थानिक लोकांची गॅस भरण्याची किंवा बाकीच्या शहरांची गॅस पाईपलाईनमुळे सोय झालेली आहे, पण या आमच्या परिसरातून गॅस पाईपलाईन गेलेली आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं की चांगली आहे आणि आपल्या फायद्याची आहे, पण आज या ठिकाणी काल गॅस पाईपलाईन फुटलेली आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल चाललेत. आज आम्हाला असं वाटतं इथून गॅस पाईपलाईन नसती तरी चांगली सोय झालेली असते आणि आजूबाजूच्या ज्या जवळच्या वस्त्या आहेत यांना त्यांनी गॅस पेटवण्यास आणि इथली चूल पेटवण्यास पण बंदी केलेली आहे. त्या लोकांची पाण्याची गैरसोय झालेली आहे मोटरी बंद असल्यामुळे आणि जेवणाचे पण हाल चाललेले आहेत. या ठिकाणी बाधित झालेले घरं साधारण 25 घरं आहेत आणि 25 घरांची लोकसंख्या काढली एक साधारण 150 ते 100 लोकांची या ठिकाणी सगळी गैरसोय झालेली आहे आणि हा रस्ता पुढं मांडवगण मार्गे सोलापूर हायवेला जातो आणि इकडून कोळगाव मार्गे नगर हायवेला जातो. तर या ठिकाणी पूर्णपणे बस बंद आहेत आणि लोकांच्या ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर जाणारे आहेत खेडेगावांना त्यांचे पण अक्षरशः हाल या ठिकाणी चालू आहेत. एकंदरीत रस्त्याचं काम चालू आहे. एकंदरीत रस्त्याचं काम चालू आहे. काम तर निकृष्ट दर्जाचं आहेच, पण स्थानिक लोकांनी त्यांना सांगून पण त्यांनी ऐकलं नाही. तिथं त्या गॅस पाईपलाईनच्या वरती वॉर्निंग पट्टी त्यांनी टाकलेली आहे. ती वॉर्निंग पट्टी उघडी झाल्यानंतर स्थानिकांनी सांगितलं होतं इथं गॅस पाईपलाईन आहे, तुम्ही खालचं काम करू नका. त्यांनी त्या स्थानिक शेतकऱ्यांचं ऐकलं नाही, त्याच्यामुळे हा सगळा कुटाणा या ठिकाणी उद्भवलेला आहे. या ठिकाणी ही चुकी जी आहे ते गॅस पाईपलाईन केलेली यांची पण मानता येईल आणि जो ठेकेदार होता याची पण मानता येईल. आता जर त्यांचा अंतर जर मोजला ना ते पाईप जर उघडा केला तर ते अंतर तेवढं भरतच नाही. म्हणजे इथं ती पाईपलाईन त्यांनी वरती टाकून स्थानिक रहिवासी आहेत यांच्या जीवाशी त्यांनी खेळ केलेला आहे. म्हणजे एकदम वरती पाईपलाईन टाकून इथल्या स्थानिक लोकांची कुठल्याच प्रकारची त्यांनी काळजी घेतलेली नाही. आज असं पाहिलं तर काय मागणी काय? आमची एकच मागणी आहे, हे काम त्वरित थांबवलं पाहिजे सगळं आणि ही जी गॅसची पाईपलाईन आहे इथून श्रीगोंदा शहरापर्यंत एकदम रोडच्या
बाजूलाच टाकलेले आहे. ती पाईपलाईन पूर्ण काढून त्यांनी त्यांचं जे काय अंतर आहे तिथपर्यंत नेऊन गाठले पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळ होणार नाही. आणि आज जो काल प्रश्न उद्भवला इथून पुढे उद्भवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. मैं टेरिटरी मैनेजर बीपीसीएल से नाम के साथ। मनोज यादव। और ये जो पाइपलाइन है ये 2 से 3 घंटे में हम लोग उसको चालू कर देंगे। उसके बाद में सभी जो भी जो हो सब नॉर्मलाइज हो जाएगा। कब ये खराब हो गई थी? ये कल शाम को हुआ था। तो अभी पीडब्ल्यूडी जो है यहाँ की, हाँ। उनको बातचीत की हमने, तो वो बोले कि जो गलती है वो गैस वाले की है, जो अंदर ये पाइपलाइन आ गई है तो कैसे नहीं, होता है? हमने पीडब्ल्यूडी को सब पूरा डिटेल्स वगैरह भी दिए हमने उनके, और उनके ऊपर हमने बात भी किया उनसे। और अभी जितना भी पीडब्ल्यूडी का काम है बोला कि पाइपलाइन ऑलरेडी उनको सब पूरा कहाँ से पाइपलाइन जा रही पूरा एलिमेंट सब कुछ पीडब्ल्यूडी को दिया है हमने। तो उनको बोला है कि पाइपलाइन के ऊपर काम नहीं कर सकते आप लोग, अगर कुछ रहेगा तो उसके लिए प्रोटेक्शन करना पड़ेगा उसको। ठीक है, आपका जो क्राइटेरिया रहेगा गैस पाइपलाइन डालने का वो क्या था? कितने मीटर अंदर चाहिए? रस्ते का जो सेंटर है उसके कितना चाहिए? एक स्टैंडर्ड के हिसाब से उसको डाला है, जो इस पर है ना, जो गवर्नमेंट का स्टैंडर्ड था उसके हिसाब से हमने पाइप डाला है। और जो स्थानिक शेतकरी है अभी आगे, उनको जो तकलीफ हो रही है उसके बारे में क्या कहेगा? नहीं, अभी आज हमने 2 से 3 घंटे में आपको बोला है चालू करवा देंगे। लाइट भी सब अभी चालू हो जाएगा। हाँ, सब चालू हो जाएगा। और अभी जो इधर इंसिडेंट घटना घटी है आगे नहीं होनी चाहिए, हाँ। क्या क्या करें? उसके लिए क्या करेंगे? हम उसके लिए प्रोटेक्शन लेंगे, उसके पूरे मेजर लेंगे हम लोग। पीडब्ल्यूडी के साथ में हमारा जॉइंटली मीटिंग करेंगे, उसके बाद में जॉइंटली डिसाइड करेंगे कि कैसे अभी अगर आपका रोड बनना है तो कैसे करेंगे उसको, और कैसे उसका प्रोटेक्शन करेंगे। और पाइपलाइन के ऊपर अगर रोड बनना है तो उसके लिए क्या क्या प्रिकॉशंस लेना पड़ेगा पीडब्ल्यूडी को, पहले भी हमने लिख के दिया है। और अभी और उसके बाद में हम जॉइंटली मीटिंग करेंगे। फिर अभी गलती किसकी मान रहे हैं आप? पीडब्ल्यूडी ठेकेदार या आपकी गलती है? ये ठेकेदार जो है यहाँ पर जो काम कर रहा है उनको भी बताया गया है, बट शायद हो सकता है कि ठेकेदार ने उसको प्रॉपरली वो फॉलो नहीं किया, जो भी सेफ्टी गाइडलाइंस है, इसके कारण वो हुआ है। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।